तर मित्रांनो आत्ता आपण आलोय पंत अमात्य बावडेकर वाड्यापाशी। वाडा बघितल्यावर तुम्हाला आठवलं असेल पछाडलेला पिक्चरमधला प्रसिद्ध असा वाडा आहे। आणि आज आपल्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो थोडा खराब आहे पावसाळ्यामध्ये, तर आपण बघूया आपण कुठेपर्यंत जाऊ शकतो। वाड्यापर्यंत जाता येतं ना? खराब आहे का? तर तुम्ही बघू शकता रस्त्याची परिस्थिती खूप बिकट आहे आणि आमच्यातल्या एकाला उतरावं लागलं कारण गाडी खूप स्लिप होत होती। तर इथून पुढे चांगला रस्ता असेल अशी अपेक्षा आहे। कोल्हापूरपासून 46 किलोमीटरवर गगनबावडा मार्गावर पळसंबी येथे पंतांचा वाडा बावडेकरांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे रामचंद्र पंत अमात्य यांच्या वाड्यापाशी आणि ते पार्किंग वगैरे आहे आणि हा आतल्या साईडला वाडा आहे। लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या वाड्याशी आणि ह्या पिक्चरमधल्या। खूप भयानक असं वातावरण दाखवलं होतं पिक्चरमध्ये। तर आता आपण आज जाऊन बघूयात कसं वातावरण आहे आणि आज त्यांनी म्युझियमसुद्धा बनवलेलं आहे, तर आपण म्युझियमसुद्धा बघणार आहोत। तर आत्ता आपण इथं तिकीट काढलेलं आहे वाड्याचं आणि यूट्यूबवर आपल्याला असं कळलं होतं की तिकीट नाही आहे। खरं इथं 40 रुपये तिकीट आहे वाड्यासाठी। खरं इथलं वातावरण वगैरे बघितलं तर हे तिकीट एकदम वर्थ आहे, तुमचे फुल पैसे वसूल होऊन जातील। आणि आपण अजून आतून म्युझियम वगैरे सुद्धा बघणार आहोत। प्रवेशद्वारापासूनच घनदाट झाडांच्या सावलीत उभा असलेला अतिशय भव्य दुमजली वाडा आहे। त्याच्या भिंती, खांब, तुळ्या आणि पन्हाळी कौलासह तो भक्कम उभा आहे। तर हा आहे रामचंद्र पंत अमात्य यांचा वाडा। खूप डायलॉग तुम्हाला आठवत असतील, सूड दुर्गे सूड, बाबा लगीन। तर या सगळ्याचं जन्मस्थान उगमस्थान हेच आहे। खूप मोठा असा वाडा आहे। मुख्यद्वारावर विरगळ, जुने अवशेष आणि 2 तोफा आपले स्वागत करतात। रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुत्सद्दी व राजकारणीचे अफाट ज्ञान असलेले थोर व्यक्तिमत्व। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, रणरागिणी ताराराणी यांनाही रामचंद्रपंतांची मोलाची साथ लाभली। मराठ्यांच्या अनेक राजवटीचा उत्कर्ष पाहणाऱ्या रामचंद्रपंतांना राजाराम महाराजांनी हुकूमत पन्हा हा किताब दिला। त्याचबरोबर गगनबावडा व गगनगडची जागीर त्यांना सुपूर्द केली। तुम्ही तो शेवटचा सीन बघितला असेल ज्याच्यामधून ते पुतळा तो खाली पडतो आगीमध्ये, तर ती हीच बाल्कनी आहे। आणि खूप असं इथे एक विहीर पण आहे मागच्या साईडला, तर तिथं आता रिसॉर्ट बांधलेला आहे त्यामुळं त्या विहिरीपाशी जाण्याची परवानगी नाही आहे। आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा वाडा बघूया। वाड्यात भारावून टाकणाऱ्या अनेक गोष्टी असून त्यात जुन्या काळातील भांडी, ठासणीच्या बंदुका, तलवारी, दांडपट्टे आणि विशेष म्हणजे 5 पिढ्यांचा सुंदर पाळणाही आहे। याचबरोबर वाड्यात जिरेटोप आणि विविध संस्थानांच्या पद सांभाळणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या पगड्यांची प्रतिकृती जतन करून ठेवलेल्या आहेत। शिवाय वाड्याच्या आतील रचना, दिवाणखाना, बैठक व्यवस्था, खुर्च्या, झुंबर आणि इतर संग्रहित करून ठेवलेला खजिना डोळे दिपवणारा आहे। 1775 साली हा वाडा बांधण्यात आलेला आहे आणि ते छत्रपती राजाराम दुसरे यांचं संगोपनसुद्धा केलं गेलं होतं गुप्त पद्धतीनं। या जागेवर त्या काळी टेनिस कोर्ट होतं, तर आता तुम्ही लॉन बघू शकता आणि ते पुढच्या बाजूला एक छोटं मंदिर आहे। आम्ही आतून म्युझियमसुद्धा बघून आलो। आता म्युझियममध्ये शूटिंग करायला परवानगी नव्हती, पण खरंच खूप छान असं म्युझियम आहे। जुन्या काळातल्या वस्तू, त्यांच्या आठवणी, त्यांचे खेळ, त्यांचं राहणीमान, त्या काळाचे स्टॅम्प वगैरे खूप अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील वाड्यामध्ये। सो आज जाऊन नक्की पूर्ण वाडा बघून या आणि बाहेरून तर अप्रतिमच आहे, तुम्ही बघू शकता।
आणि हे ते मंदिर आहे छोटंसं. खूप मस्त जागा आहे आणि एक तासभर तुम्ही खूप छानपणे इथं स्पेंड करू शकता.